गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मा विष्णू महेश एक जन्माला घालणारा, साधन देणारा, नाम देणारा, विष्णू त्याचं पालन करणारा आणि त्या साधनेमध्ये येणारे विघ्न दूर करणारा महेश यांना वंदन करून आणि महाराजावर ज्यांनी कृपा केली त्या सद्गुरू वैकुंठवासी नाटे महाराजांना नतमस्तक होऊन तुम्हाला साष्टांग नमस्कार। कारण माझ्यासारख्या पामरानं काय सांगावं, जास्त शिक्षण नाही, आगाऊपणानं कधी कधी इंग्रजीमध्ये बोलतो, काय तो काय खरं आहे। हां सज्जनो, आपण ह्या माळा का घातल्यात, माझं थोडं परखड बोलायचं आहे मला। ज्येष्ठ मंडळीने त्यांच्याकरता नाही का हा विषय कुणाचा आहे, पहिलं अध्ययन करा, हा विषय कुणा करताय। तर हा विषय एकाच वर्गा करताय, वर्ग पाडले संतांनी 3, ज्यांना काय करायचंच नाही, जे नास्तिक आहेत, परमार्थ कशाची खातात हे बघत नाहीत, खावं प्यावं मारावं जीवन मारावं काय असं होईल ती होईल नाही का, असा एक वर्ग आहे, त्यांच्याकरता हे विषय नाही। सिद्ध झालेल्या माणसाकरता पण हा विषय नाही, कारण त्यांना ह्या सिद्धतेची गरजच नाही, तुमच्या उपदेशाची। जाता जाता आचार्यांच्याकडे पाहिलं, मला थोडंसं आठवलं आताशी। मी ग्रंथ जास्त वाचले नाहीत, पण वाचण्यामध्ये आल्यानंतर थोडा आमचा समाज ह्याच्यात बुडलेला आहे कुठं, आणि कुणी त्याचा तपास पण करत नाही। असू द्यात, असू द्या की आता, अरे हार कधी मी पत्करत नाही। हां, तुम्ही रामायण वाचले, भागवत वाचले, महाभारत वाचले, मी नावं ऐकून आहे, वाचण्याच्या नावानं शून्य। पण प्रश्न असा निर्माण होतो, आमची माणसं मरेपर्यंत कीर्तन करतायत, प्रवचन करतायत, दिंड्या काढतायत, सर्व करतायत, पण हे काय आहे हे कळतच नाही। रामायण ज्या वेळेला आम्हाला कळेल, महाभारत ज्या वेळेला आम्हाला कळेल, त्यावेळेला संतांची कृपा झाल्याचं म्हणून समजायला हरकत नाही। सहज प्रश्न आहे, प्रभू रामचंद्रांना उपदेश कोण करणार आहे महाराज, लक्षात येईल नाही तर विचारणार तुम्हाला। प्रभू रामचंद्रांना उपदेश कोणी केला, मोठ्यानं बोला ना, आय कॉन्ट हिअर, स्पीक लाऊडली। वशिष्ठ, शाबास, वशिष्ठ ऋषीने। आता इथं थोडासा विचार करा, प्रभू रामचंद्र वशिष्ठ ऋषी त्यांना काय करतायत, उपदेश करतायत। उपदेश कुणा करता असतो, आज्ञानं करता। लक्षात येते का, उपदेश कुणाला करायचा आहे, आज्ञानं करता। मग राम आज्ञानी का सज्ञानी, बोला की, उपदेश कुणाला, आज्ञानाला। वशिष्ठ कुणाला करताय उपदेश, प्रभू रामचंद्राला, आणि प्रभू रामचंद्र तर जगत निवास, ब्रह्मांडाचा नायक, पूर्ण अवतार। हां, मग त्याला उपदेशाची गरज आहे का, वैराग्याची गरज आहे का, ज्ञानाची गरज आहे का, तो ज्ञानघन आहे, सच्चिदानंद आहे। मग ते पुराण असं कसं लिहिले, त्यांनी स्वतःच्या वरती ती भूमिका घेतलेली आहे गुरु शिष्यांची, आणि तुम्हा मला समजावं म्हणून मांडणी केलेली आहे। लक्षात येते का, हां, तुम्हा आम्हाला समजावं। बायकोसाठी एवढा वेडा पिसा झालाय का राम, खरी वस्तुस्थिती बघा ना।
आपली गोष्ट सोडून द्या, आपण त्याच्यात मोडणार नाही. 1 तासभर नसली तर कुठे गेली, कुठे गेली, घरातनं बाहेर, बाहेर ना आत, घरातनं बाहेर, ती चालते. आपलं पुरण काढून आपल्याला फायदा काय काय. पण त्यांचं का काढायचं. खरोखर सीता ही जगन्माता आहे. आणि सज्जन हो, सीता म्हणजे चित भक्ती आहे, चित शक्ती. शिव आणि शक्ती वेगळं नाही. शिव आणि शक्ती तरी आम्ही वेगळं मानतो, कारण आम्हाला त्याचं ज्ञानच नाही. का असं. 2 ओठ 1 शब्द, 2 डोळे 1 दृष्टी आहे, असंच आहे ना महाराज. मला वेदांत कळत नाही म्हणून म्हणतोय. तुमच्यासारखी ज्येष्ठ माणसांचे मला थोडासा सपोर्ट असला तर पुढे जायला, प्रवास करायला बरं पडेल. मध्ये आधी टेकू द्यायचा नाही का. मग शिव आणि शक्ती ह्याचा अजून निवाडा नाही. मला नवल वाटतं. म्हणून हे बायकात आणि पुरुषात भेद करतात. पंडित असो, जाणे भक्तीचा जिवाळा, तोची दैवाचा पुतळा, आणि नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. काय भानगड आहे. याचं कारण द्वैती गेलं नाही. द्वैती म्हणजे नक्की काय. कशाचाच कशाला मेळ नाही. तू मंदे हा मंदे सब अंधे का मेला, उसमें एक डोलस हो भी उनका चला. चालली दिंडी. पांडुरंगाला गेल्याशिवाय पंढरीशी जरी आल्यानं संसारा आहे ना. तुमचे अभंग पाठ असतील. हां, झाली या दर्शन 1 वेळा. अभंग काय. ते नको. सुखा लागी करशी जरी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय महाराज. किती वेळ पंढरीशी जाय, मग तू अवघाचं सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. मग आम्ही 50 वाऱ्या केल्या, या जन्मातलं तर विसरायला पाहिजे ना. काय म्हणणं आहे तुमचं. हां, अरे पंढरीच कळली नाही. वारीचं महत्त्व खरोखर एवढं आहे, शब्दानं वर्णन आपण करू शकत नाही. त्याचं कारण काय. ह्याची जी ऊर्जा मिळते ती तिथपर्यंतच. त्या नामघोष चालतोय. नामघोष दिंडीचा म्हणजे ती बोळी बाबडी माणसं असो, सर्व असो, कोणी असो, तिथं लहान मोठा अमक्या संप्रदायाचा आहे का हो. पण दिंडीत, पण दिंडीच्या बाहेर पडलं की कुठल्या संप्रदायाचं तू. बरी एका संप्रदायात तरी मेळ असावा का नाही. सज्जन होय, भारतामध्ये जास्त संप्रदाय नव्हते, 3-4च होते. आणि 5वा दत्त संप्रदाय धरूया. प्रकाश संप्रदाय, चैतन्य संप्रदाय नाही का, स्वरूप संप्रदाय. महाराज चुकलं तर लगेच सांगायचं, म्हणजे बाकीच्या नाव ही होईल, उलगडा होईल. हां, 4 संप्रदाय. मग 4 संप्रदायाच्या माऊलीने विचार केला. नरारी सोनाराचे उपकार आहेत. मी कालच बोललो, वेळ कुठं ते कोळेवाडी. नरहरी सोनार आणि माऊली ह्यांचे उपकार आहेत. कारण ही द्वैत्याची झाडणी त्यांनी केली. सर्व एक आहे, देव एक आहे, तत्व एक आहे, हे पूर्ण अनुभवाला आलेली मंडळी. आणि पहिले त्याच्यामध्ये विष्णू भक्त आणि शिवभक्त असे 2 पद पडले. बघा कशी गंमत आहे. विष्णूची पूजा करणारे शिवाला पूजा करत नव्हते, आणि शिवाची पूजा करणारे विष्णूला मानत नव्हते. असा घोळ होता. आणि सर्वांना माहिती आहे, मी कोळेवाड्यात परवा बोलून गेलो, सहज सुचलं म्हणून. ठरवून काही नसतं काय. मग शिवभक्त सर्वांना कथा माहिती आहे. तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला कथा सांगायची गरज नाही. एका पाटलानं म्हणे नमस केला होता पांडुरंगाला, मुलगा झाला तर मी तुला चांदीचा करगोटा बांधीन. काय थोडक्यात, शॉर्ट बट स्वीट, म्हणजे तुला करगोटा चांदीचा बांधीन. कुणी असा
कारागीर मिळेना. तो नरहरी सोनार प्रसिद्ध होता. त्याच्याकडे गेले. पांडुरंगाला करगोटा बांधायचा आहे मला नवसाचा. म्हणे भाऊ मला पांडुरंगाचं माप आणून दे, मी पांडुरंगाला मी बघणार नाही. मोठ्यांची तरा, तुमची आमची काय हो. भक्तच होते ना, शिवाचे भक्त होते काय. मग म्हटले माप आणलं, चुकीचं निघालं. बनवला करगोटा, मोठा व्हायचा नाही तर छोटा व्हायचा. करगोटा काय बसेना आणि हे काय होईना. म्हणे महाराज तुम्हीच चला. आपण मी त्या शिवाला शंकर आपले विष्णू विठ्ठलाला पाहत नाही ना, त्याचाही तपास नाही आम्हाला, आम्ही मान्यच करत नाही. विठ्ठल म्हणजे काय, विठेवर उभा आहे तो. संत काय सांगतात, देव का हो विठेवरी उभा उभा, नका विचारू काही नका विचारू काही, वेदाला काही एक कळलं नाही, देव का हो विटेवरी उभा उभा. सांगणाऱ्याला तरी कळलं म्हणजे पुष्कळ झालं, पुढची सुधारणा होईल. काय चौदेहाची करुणी या विट, याला म्हणतात अध्यात्म. मग करगोटा काय बसे ना, तो पट्टी बांधली डोळ्यावर आणि मूर्तीजवळ गेली, घेतलं. पण त्यावेळेला ज्यावेळेला दृष्टांत झाला, पांडुरंगानं दर्शन दिलं, त्यावेळेला त्याचंच दैवत त्याच्या डोक्यावर आहे. लक्षात येते का, पांडुरंगाच्या डोक्यावर कोण आहे, शंकराची पिंड आहे, शंकर आहेत. पहिला वारकरी कोण, बोला की. अरे आता जेवलाय ना तुम्ही, माझ्यासारखा येडा माणूस विचारतोय तरी तुम्ही सांगा ना. भगवान शंकर आहे की नाही. कुणी घेतला डोक्यावर, विठ्ठलानी. आणि ज्याच्या पायाला पडायला जातो त्याचं नाव तरी आहे का, शिवभोळा चक्रवर्ती. आणि त्या आपला अधिष्ठान आहे पहिलं. आम्ही वारकरी. अरे का वारकरी म्हणजे तरी समजून घे भाऊ. तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही ज्येष्ठ माणसं आहेत, तुम्हाला कसं मी मानणार. मी आपले भोळ्या बाबड्या माणसाला म्हणतोय. हां लक्ष लक्षणी अंतरी, आणि तोची होय वारकरी पंढरीचा. जो आत्म लक्ष लावतो. आणि शंकरानं काय केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. चिंतनाशिवाय ही गोष्ट होत नाही. आणि आपण ताला सुरात म्हणतो इकडं, अंमलबजावणी कवडीची नाही, म्हणून माणसात बदल नाही. ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा आळवावा, नलगती सायास जावे वनांतरा. किती सोपं सांगितले हो. कोण बसतो का असा. हेच मूळ चुकले आम्हाला. हे कोणी बसायला वेळ नाही, बाकीच्या गोष्टीला सर्व वेळ आहे, पळापळी चालली. हां टाकिली भिक्षा झोळी, धर्म अधर्म आशा, कोल्हाळ चुकविला त्रिगुणांचा ओळसा. आम्ही तिन्ही उन्हाच्या पलीकडे जायचं आहे काय. आणि हे एवढं 8 तासाने का करायचं आहे. अरे एक दिवस आपला श्वास बंद होणार आहे ना. आणि श्वास बंद झाल्यावर माणसं महाराज काय करतील, बोला की. मोठ्यानं बोला. माणसं काय करतील. लय गुणाचा होता, लय कीर्तन भारी सांगत होता, लय प्रवचन कर, काय करतील, बोला ना. जाळून टाकतील. बाहेरचे माणसं येतात का जाळायला. तरी वैराग्य निर्माण होत नाही. आणि नुसतं ना कुणी कुणाचं नाही. अरे कुणी कुणाचं नाही मग अडकून का पडतो. हा कुणी कुणाचं नाही ना, मग हा जीव अडकून का पडतो. मायेचा पसारा आपल्यावर. ही सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. ही सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. अरे जिच्या चरणामध्ये ब्रह्मा विष्णू माय असे आहेत,
त्या आपल्याला थैथे नाचवल्याशिवाय राहील का? पण एक लक्षात ठेवा, गुरुनाम जिथे आहे तिथे माया पळून जाते. ढग किती पण येऊ द्या, हा वारा सुटला ढग पसार होतात. पण आम्हाला तेवढंही होत नाही. तेव्हा या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुमचे सर्वांचे आभार आहेत. काय आता तुम्ही मला इथं का बसवलं मला ते कळत नाही अजून. खरी गोष्ट काय हां, तुम्ही आईबापाचं ऐकत नाही, घरातल्याचं ऐकत नाही, नवऱ्याचं बायको ऐकत नाही, बायकोचं नवरा ऐकत नाही, दिराचं भाव ऐकत नाही, कोण कुणाचं ऐकत नाही ना आता. तुम्ही का बसला ऐकायला? अरे तुम्हाला एक दिवस जायचं आहे, लक्षात ठेवा. माळा फुकट नाही अडकवल्या. समजा एखादा मंत्री यायचं एका गावामध्ये, कार्यक्रम नियोजित आहे आणि मुख्यमंत्री आलाच नाही, तो मेसेज देतो. मग त्यांचे ज्येष्ठ कोण असतील कार्यकर्ते, ते स्टेजवर येऊन लोकांना सांगतात, पब्लिकला, आपण ज्यांची उत्सुकतेने वाट पाहत होतो त्या आपले लाडके प्रिय असे मुख्यमंत्री येणार होते, पण काही निमित्तानं त्यांना येता येणार नाही. त्याऐवजी त्यांची जागा हे अमुक अमके स्वीकारतील. अशा घटना घडतात ना. थोडं कशासाठी सांगतोय? आओ यम आला घ्याला, ज्याचं सरलंय त्याला. हां, यम आलेलं दिसलं, मेसेज मिळाला. मग तुम्ही असं म्हटला की भाऊ आमचा घरातला कर्ता पुरुष आहे, आमच्या घराची वाट लागेल, त्याच्यापेक्षा दुसऱ्याला नाही. जमतंय का? हा नाही. किती लाडका असला काय असला, लहान आहे मोठा आहे, मृत्यू काय पाहत नाही. काय त्याची वेळ संपली की त्याला घेऊन गेलाच म्हणून समजायचं. इथं संत गेले, महंत गेले, ऋषी गेले, राक्षस गेले, सर्वच गेले. मग आपल्याला शाश्वताचा विचार करायचा आहे. जे जाणार आहे त्याचं नाही आहे. लक्षात येते का? शाश्वत, शाश्वत म्हणजे तत्व आहे. तत्व म्हणजेच ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजेच आत्मा आहे. आत्मा म्हणजेच देव आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. अरे आपला देव प्राप्त करायचा आहे. बरं तू कुठे? आता सर्वांना माहीत झाले, पण द्वैत्य काय जात नाही, विश्वास काय बसत नाही. देव सदा, भागवतकार सांगतात, देव सदा जवळीचे वशे, त्यासाठी जन हे झाले कैसे बेडे पिशे, शोधो जाती देशोदेशी. आम्ही ह्या देवाला गेलो होतो, आम्ही त्या देवाला गेलो होतो, आम्हाला भेटतात काय काय. महाराज भारतभर फिरलो, एक देव ठेवला नाही. काय चांगलं आहे म्हटलं. एखादा देव बोलला का, बाबा पावसा पाण्याचा कसं काय येणं केलंस, पैशाला खर्चाला पैसे होते का, घरची काय परिस्थिती आहे, देवानं विचारलं का कधी? हां, तुम्हाला कोणी भेटलं का असा? तुम्ही पण सांगता का नाही देवाला गेलो होतो म्हणून? मग देवाने कधी तुम्हाला विचारलं का तुम्ही का आला, आता सवड कशी काढली? हां, काय कमाल झाली बाबा. तुम्हाला एकानेही देवानं विचारलं नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तो देव माझ्याजवळ सतत आहे. आम्ही काय शिकलो त्यांच्यापासून? काय साधना केली? ज्ञान कशाला म्हणतात? बोलण्याला. नुसत्या बोलण्याला नाही, ज्ञानाची लक्षणं आहे. काय ज्ञानाची लक्षणं? जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. असंच आहे ना. पुढं काय महाराज बोला की, आपलं पाठ नाही. हां हां, अरे वा, पाठ आहे तुमचं, चांगलं आहे. बरं वाटलं मला ऐकून. मला पुढचं माहिती नव्हतं ना. त्या फांद्यावर आपली काय चालली, पानं टाकणं. झाडाला पाणी कुठं घालतोय आपण? फांद्याला. किती दिवसानं झाड जगल, मरल ते. मूळ सिंचने,
मुळात पाणी घातलं पाहिजे. हा, आणि कुठं सांगितले, देव सदा जवळीच असे. शोधिशी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. कुठं? मग देवाच्या तुम्ही अभिषेक कशानं करता? दयानं, आहे की नाही, दुधानं, आहे की नाही. तिथं चांगल्या चांगल्या गोष्टी, फुलं नेता, पूजा करता. देव कुठे सांगितला? मारुतीनं छाती फाडून दाखवला राम कुठे? हृदयात, आहे ना. सावतामाळ्यानं कुठे दिली जागा? विठ्ठलाला हृदयात. तुमचा देव कुठे आहे? बोला, बोलत बोलत जाऊया की. हा, हृदयात. वा वा वा, शहाणी माणसं आहेत. मला समजलं नाही ते तुम्हाला समजलं, बरं वाटलं. मला आनंद झाला. हाय माणसाला एवढं तरी माहिती आहे. मग त्याच्यात काय पण घालावं का? नको ते खायचं, नको ते प्यायचं, नको ते, आणि वर देव देव करायचं. आलं की लावते बुका, आलं की लावते कुंकू. हां, अरे ह्या काळू व्हायला जातो. ही आता मला सांगायचं जीवावर येते बाबा. खरोखर आम्ही कुठले किती सप्ते भरवतो, किती कीर्तन ऐकतो, किती प्रवचन ऐकतो, किती व्याख्यान ऐकतो, काय काय करतोय, दिंड्या काढतो, तरी आमच्या माणसात सुधारणा का नाही? प्रश्न आहे. मला विचारतात काय लोक, महाराज. तर म्हटलं हे चुकले, मुळाला पाणी घालायचं. हे करीना. मेढ्याला शंकराचार्य आले होते, मेढ्याला, आणि कीर्तनकार, प्रवचनकार, असे व्याख्यानदाते बोलवले होते. तर मला या आमंत्रणला त्यांनी हा प्रश्न काढला होता शंकराचार्याने. मेढ्यातली कथा सांगतोय तुम्हाला. तेव्हा मी तिथं सांगितलं की चित्तशुद्धीसाठी साधना करणं गरजेचं आहे. त्या जीवाने केलेला त्याचा परिवर्तन पाहिल्यावर बाकीच्यावर परिणाम होतो. मला तिथल्या अलीकडच्या गावाला, बीबीच्या शेजारी गाव कोणचं, आंधळा आपला, हा, रिटकवली. तिथल्या महाराजांनी म्हणे, भांडवलकर म्हणणं, महाराज म्हणतात तेच खरं आहे. काय वस्तुस्थिती शंकराचार्य. आता त्यांना जाऊ द्या, दुसऱ्याचं आपल्याला काय काढणं नाही, पण निदान आपण तरी हां आता त्याच्यात सुधारणा करूया. आम्ही लहानपणी ते तुमच्यासारखे गुरुजी ते आम्हाला शिकवायला, आणि कर्मणुकीतून शिक्षण. मागचा इतिहास सांगतोय. काळ्याची पांढरी झाली र, शिकणं वाचणं परी नाही आलं र, आता तरी शानपण शिकूया आपण, रात्रीच्या शाळेत जाऊ चल. रात्रीची शाळा होत्या, मोठी माणसं शिकायला. काय त्यांचं झालं, हरकत नाही. त्या आपल्या पूर्वजांचा विचार करा ना, ज्याने आपल्यासाठी संसाराचं वाटोळं केलं. चिंध्या झाल्या, आम्ही सांगायचं, आणि त्याच्यावर आम्ही जगतोय. आणि आपल्याच आयुष्याचं काय? तुम्हाला आता प्रत्यक्ष जेवायला घातलं नसतं, आणि इथं असंच बसवलं असतं, आणि मी सांगितलं असतं, हा लाडू वाढतो, बुंदी खा, चपाती पाहिजे चपाती घ्या, कुणाला लाडू काय शिरा आवडत असेल शिरा घ्या, कुणाला आवडत असेल बासुंदी घ्या, किती पोट भरली असती. इथं थांबला तरी असता का? अरे उपाशी पोटी कशी भक्ती करता? हां, मग अशी बोलण्याच्या ओघात कुणीतरी बोललं, गाडगे महाराज असे पाहिले नाहीत, त्यांचं दर्शन झालं मला. म्हणजे पायावर डोकं ठेवून मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. काय, आणि आता जे गाडगे महाराजांचे लोक आहेत ना, ती माझी भेट घ्यायला येतो. कसं काय तुम्हाला दर्शन? अरे ते परमेश्वराची कृपा. काय ते गाडगे महाराज माझ्या पुस्तकात लिहिले. गाडगे महाराज त्यावेळेला बोलले, माझ्या डोळ्यातून अश्रू आले त्यांचं पाया पडल्यावर. थंडीचे दिवस होते, पाया असं गुडघ्यावर ठेवलेलं, आणि बसल्यावर मी गेलो. शंकर महाराज वंजारी
त्यांच्या धर्मशाळेच्या पाठीमागे त्यांची झोपडी होती, इकडं त्यांची धर्मशाळा मोठी. थंडीचे दिवस, सकाळी उठलं म्हणून पाया पडत गेलो. पाया आता त्यांचा मठ केवढा, त्यांच्यात भांडी केवढी मोठी, त्यांचे ते मोठमोठे फोटो. मला कामाला खूप नवल वाटायचं. हे परमार बिरमार सोडून द्या, ते काय कळतच नाही तर लहानपणी. आणि गेलो आणि त्यांच्या अंगावर ठिगळाचं ते कपडे गाडगे महाराजांचे जोडल्यासारखे. मला डोळ्यात आसरू आले, रडायला आलं. एवढी मोठी बिल्डिंग, एवढे त्यांचे काय भांडी, आणि त्याचे एवढा मोठा माणूस आणि एवढ्यात राहतो, त्याचं मला रडू आलं. मी पाया पडलो. मला त्यांचे वाक्य सांगतो, तिथं काही चर्चा नाही, भांडण नाही, काही नाही उपदेश. ते म्हटले, भाऊ बाळा, जो देवासाठी रडतो त्याच्यासाठी देव रडतो. जगात सर्वासाठी रडणारी माणसं आहेत, पण देवासाठी रडणारी माणसं नाहीत. देवासाठी रडणारा खरोखर भाग्यवान, त्याच्यासारखं वस्तुस्थिती नाही. तर आपले गोंधळ कुठं झाला आहे? स्वरूप संप्रदाय वगैरे झालं, 4 संप्रदाय किंवा 5वा धारा दत्त संप्रदाय. मग माऊलीने आणि काय विषय चालला होता? नरहरी सोनार. पूर्ण पोचलेली ही विभूती, फार महात्मे. आणि त्यांनी विचार केला, हे काय मानतायत मग? अरे सर्व एक आहे, सर्व जग एक आहे, ब्रह्मांड एक आहे, सर्व म्हणजे आत्मा एक आहे. तर ही बाकीची मतमतांतर कशाला? मतमतांचा गलबला, आणि कोणी पुशेना कोणाला. बुवा तरी मेळ असावा का नाही? एका जातीत तरी, एका पंथात तरी त्याच्या पार्ट्या, हा उजवा गट, हा डावा गट. ह्याचं कीर्तन उभं राहिलं तर ह्या गटाचा टाळकरी घेत नाही, टाळ घेऊन उभा, ते आमच्या गटाचा नाही. काय कळलं? कशासाठी पळापळ, कशासाठी मारा? आणि ज्या वेळेला मृत्यू येईल ना, त्या वेळेला तुमचं सर्व बाजूला पडल केलेली कर्म. काय फायदा काय? पहिली गोष्ट, आता इथं आमचं एक होतं प्रवचन करायला, फार सुंदर, लोकांचा विश्वास बसला ना. माणसं पण बाबडी ना, काय त्याच्यातलं खरं खोटं काही बघत नाही. बोलणाऱ्याच्या एरंडे ऐकतात, आहे की नाही? आणि न बोलणाऱ्याचं गहू पण विकत नाही, अशीच अवस्था. मला तर असं वाटायला लागलं अलीकडे, तुकाराम महाराज प्रत्यक्ष इथं आले, प्रगट झाले, आणि कीर्तन आहे तुकाराम महाराजांनी सांगितलं, 50 माणसं सुद्धा ऐकायला बसणार नाही सुरू झालं तर. सदा नाम घोष, याशा गोष्टी सांगत बसले. अरे हे समजण्यासाठी भंडारा डोंगर धरला. आम्ही डोंगराच्या पाया पडून येतो, तुकारामाच्या नाही. लक्षात येत आहे का मी काय बोलतोय ते? आम्ही डोंगराच्या पाया पडून येतो. तुकाराम महाराज इथे बसले होते, मग तू पण बस की तिथं, काहीतरी प्रचिती घे. हां, काय वस्तुस्थिती आहे. तेव्हा आमच्यातले एक, मला अनेक प्रकार सर्व तोंड देत निघालो आहे परमेश्वराच्या कृपेनं. या शरीराला यावर्षी 1 तारखेपासून 83 वर्ष चालू झाले. डॉक्टर लोकसुद्धा हे करतात. कारण डॉक्टर लोक आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, सर्व सान्निध्यात आहेत. पण वस्तुस्थिती एकच, की तुम्ही एवढाच विचार करा, माळ कशासाठी घातली? अडकण्यासाठी घातली का सुटण्यासाठी? एक बोंबलत माझ्याकडे, काय करा महाराज, 15 दिवस पारीत माझं पार दुखणं झालं. इकडं आयुच वाट आलो असतं तळमळ. किती लबाड माणूस, नाचायला जातोस, लोक चांगलं म्हणतात म्हणून जातोस, सोडून लौकिकाची लाज आणि आळवावा यदुराज तुका म्हणे, त्याचं काम आहे. तुकाराम महाराजांचे गोडवे गाण्यात नाही, तुकाराम महाराजांनी सांगितलेला बोध जो अंमलात आणतो त्याचा आहे. मग साधक त्याला म्हणतात. पहिली गोष्ट, मगाशी सुटून गेला विषय. एखाद्यानं तुमच्या भाषेत झक मारली, शिष्यानं तुमच्या भाषेत, आम्हाला अजून माळ घातली,
मोठ्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करतो, देव असा आहे, देव तसा आहे, देव तसा आहे. पण अनुग्रहित वेगळा. महाराज, माझी व्याख्या ठरली अडाणी माणसाची. शिष्य वेगळा, साधना करणारा साधक वेगळा. साधना करणारा आणि शिष्य ज्यांचं मिश्रण असेल तो शिष्य, असं माझं मत ठरलं. माळ घालून गेला तो कधीतरी येत. पण काय काय महाराज असे भेटले, मी तुम्हाला बाबा मी तुमच्याकडे येतो आहे, कुणालाही सांगायचं नाही, मला तुमच्याशी बोलायचं आहे. अरे आता हे बरं आहे का? म्हणजे दुसऱ्याला पण फायदा होईल आपल्यामुळं, ही भावना कुठं आहे? का मी विधवा नाही, लोकांना कळू नये म्हणून? काय आणखी मला कळतच नव्हतं. आणि काय काय विद्वान असे मिळाले, बायकोचं दर्शन घेतल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत नाही. खरी परिस्थिती, खोटं नाही, खरी परिस्थिती. बायकोचं दर्शन घेतल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत नाही. आणि तोच विद्वान आम्हाला याचे वेदांताचे डोस देतो. काय हो ना, आम्ही पण काय सुंदर सांगितलं, कानाखाली लावावे सांगणाराच्या आणि म्हणणाराच्या पण. काय सुंदर सांगितलं. अरे जीवनात परिवर्तन नाही, तू मायेच्या तडाख्यातून सुटलाच नाही. त्याने किती वेदांत सांगितला, काहीच उपयोग नाही. काय वेदांताच्या गोष्टी, ब्रह्मज्ञान नव्हे लेकुरांच्या गोष्टी. पोरकटपणाचा हा विषय नाही आहे. काय काय झालं? पाऊस आला? नाही नाही, हे हितच आहे. आता मी सांगितलं ना, पावसातून वाऱ्यातून ढेकळात बसतील, पण इथं आलं तर कसं साधक मानावं? तुम्ही सांगा ना. रस्त्यात पाऊस येतोय, दिंडी थांबली का? माणसं बोबळी बाबळी माणसं, आजारी माणसं, तरणी माणसं, म्हातारी माणसं, ज्ञानबा तुकाराम चाललंय ना पुढं, ज्ञानबा तुकाराम. तिथं पाऊस आला तर काय, इथं शुद्धीवर आहेत, तिथं बेशुद्ध असतात. त्याचं कारण तो माहोल असतो, तू ते ऊर्जा मिळते, त्यामुळं त्याला त्याचं काय वाटत नाही. असो, आजची एक प्राध्यापक होते. आता काय सांगावं, सज्जन माणसांना तर सांगून किती सांगणार माणूस. अडाणी माणसाला सांगता येतं, सज्जनाला सांगलेलं या अवघड आहे बाबा. मोठी माणसं समोर बघितल्यावर. हां, एक प्राध्यापक होते, प्राध्यापक अतिशय विद्वान पंडित, आणि लोकांना व्याख्यानं द्यायचे. जिकडं तिकडं त्यांना मागणी, आमच्याकडे व्याख्यानालय, आमच्याकडे व्याख्यानालय. पब्लिक पण भरपूर, टाळ्या पण भरपूर मिळायच्या. आणि घरी आले की बायकोला सांगायचं, अगं लोक लय वेळ मूर्ख गाढव आहेत, त्यांना काही सांगितलं तर टाळ्या देतात. काय पंडित कुणाला सांगतोय? बायकोला. आता एक दिवस म्हटला, हट्टच केला, आपला पराक्रम दाखवा बायकोला. हे म्हटला, तू पण चल बाय, आज बघ की लोक मूर्ख आहेत, लोक गाढव आहेत, कशा टाळ्या देतात बघ, काही सांगितलं तर टाळ्या. नेली बायकोला, ठेवली बाजूला एक खुर्ची. आता ह्या मॅडम ना आणि हे विद्वान पंडित व्याख्यान दिलं, फार सुंदर सांगितलं. टाळ्या लोक वाजवायला लागल्या. बायको शेजारी पाहत होती. बायकाची जात लय हुशार बरं का, सांभाळून राहा. अडाणी बाई असू द्यात, भात कच्चा का पक्का शिजलेला तिलाच कळतो. तिथं इतरांची अक्कल नाही चालत. काय आपल्याला लय चिवडी करावी लागते. मग घरी आले, आता आतलं अंतरीची धावे स्वभावे बाहेरी. घरी आले आणि बायकोला सांगितलं, बघितलंस ना, तुला सांगितलं ना, लोक गाढव आहेत, मूर्ख आहेत, काय कसे टाळ्या देत होते, तुला कळलं ना? बायको म्हटली, मला तिथंच कळलं. लक्ष देऊन ऐका, मला बायको म्हणते तिथंच कळलं. म्हणे कशावरून? लोक तुम्ही सारखं म्हणत होता बंधूनो कळलं का?
कुणाला सांगायचं ते मग? अशी अवस्था आहे. तेव्हा मला वाटतं आपल्याला पुन्हा गुरुपाद्यपूजेचा विषय आहे आणि आम्ही ठरवले जिथं जिथं प्रेमाची माणसं आहेत, खरोखर हे देवयानी पंथात महाराज या व्यासपीठावरून सांगतोय मी, कुणाची खुशमस्करी करायची नाही, पण याच्यात देवयानी पंथ आपले साधू संत ज्या साधनेने गेले आणि त्यांना दिव्य दृष्टांत झाले, काय अतिंद्रियाचे अनुभव आले, त्याच्यात ही मंडळी मोडते. चांगली चांगली भरपूर प्रगती होत चाललेली आहे. तेव्हा पण विद्वानांची तरह मला आठवण झाली, कोळेवाडीलाच सांगितलं दृष्टांत. काल दिंडीतच नाही का, मला आमलेवाडीची बघा, काही ठिकाणी माणसं इतकी निष्ठावंत प्रेमळ, पण नुसती पाळापळ. ते जाणार कसं हो? मला 2-4 माणसं चांगली वाटली ती, म्हणजे त्याच्या ठिकाणी भेदच नाही, काहीच नाही, ते काम भलं. आणि शेवा हा पहिला, शेवा हा दारवंट आहे. मी वाढू कसं, मी पत्रावळ्या उचलू कशा, काय शिकला रे परमार्थात? बुवा पण बोलून जातो सांगणारा, माझ्यासारखं याडपाट लय येते याच्या जगात. काय भगवान श्रीकृष्ण रासयज्ञ चालला होता, यज्ञ, आणि तिथे पत्रावळ्या उचलायला स्वतः भगवान श्रीकृष्णाने उचलल्या. कोणी? भगवान श्रीकृष्णाने. आणि आमचा हात मोडेल काय त्यानं उचलल्या. आम्ही कर्तृत्वाच्या नावानं शून्य. का कर्तृत्व नाही? आमचं अंतःकरण शुद्ध झाला नाही, मी पणा गेला नाही, मी कुणीतरी आहे. काय अरे देव आणि मी. काय महाराजांचा दावा, बायकांनी कीर्तन करायचं नाही बाबा. का कर तू? काय सर्टिफिकेट तुला देवाकडून मिळालं का? बाईन पुरुष तुझ्या ठिकाणी राहिलाच कसा? प्रकृती आणि पुरुषाबद्दल बोलतोय, मला का कुणाचं घेणं देणं नाही. प्रकृती आणि पुरुष महाराज, प्रकृती नसेल शक्ती, शिव आणि शक्ती म्हणतात ना. शक्ती म्हणजे पार्वती, आणि शिव म्हणजे शंकर आत्मा. मग शक्ती जर गेली तर खाली काय राहिलं? शिवाचं शव होते. मग ते ज्ञान नको का व्हायला? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी या संताशी भजावे सर्वस्वेशी. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की जय.